नाही, आखाती राष्ट्रामध्ये काय झालं की सगळे एअरस्पेस बंद झालेली आहे, विमानतळ सगळे बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये मग कोणत्या मार्गाने आपल्या भारतीयांना परत आणता येतील. आता परराष्ट्र मंत्रालयाने एक स्वतंत्र हेल्प डेस्क सुरू केलेला आहे आणि त्यांच्या पुढं मान्यतेनेच आज राज्य सरकारनं सुद्धा एक हेल्प डेस्क त्या ठिकाणी मदत केंद्र सुरू केलेलं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता हेल्प डेस्क सुरू केलेला आहे. ज्यांना ज्यांना अशी अडचण वाटते, आता आपल्या RDC जे आहेत त्यांच्याशी त्यांनी संपर्क करावा आणि हेल्पलाईन नंबरही मी तुम्हाला देतोय. तुम्ही जर तुमच्या माध्यमातून जर दिलात तर त्याचा मग उपयोग म्हणजे परराष्ट्र मंत्रालयाच्या मार्फतच मात्र सगळे नियंत्रण होत आहे. माझाही सुद्धा काही लोकांशी संपर्क झाला आहे. जोपर्यंत विमानतळ ओपन होत नाही तोपर्यंत तिथे काही करणं अवघड आहे. पण तरी भारतीय दूतावास त्या ठिकाणी दुबईमध्ये आपल्या सगळ्या भारतीयांसाठी सातत्याने संपर्कात आहेत. ते त्यासाठी त्यांना मदत करतायत. आपले काही बांधवांना तशी अडचण वाटली तर दुबई येथील भारतीय दूतावासाशी तरी संपर्क करावा. नाही, गेल्या वर्षी तोच प्रश्न आला होता. मला वाटतं जिल्हा प्रशासनाने काही हस्तक्षेप करून काही मार्ग काढला होता. विशिष्ट समाजाला त्यातून बाजूला ठेवणं हे जरी बरोबर नसलं तरी त्या समाजाने सुद्धा त्या जागेचं पावित्र्य राखलं पाहिजे. त्या जागेमध्ये होणाऱ्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्यांच्याकडून होत असतील तर त्या चुकीचे होत असतील तर बरोबर नाही आहे. शेवटी आपल्या सगळ्यांचं आदरस्थान आहे मढीचं देवस्थान. आजच्या लाखो हिंदू भाविक त्या ठिकाणी जात आहे आणि त्यांच्या भावनेचा अनादर होत असेल तर मला वाटतं तो घेतलेला निर्णय ग्रामपंचायतीचा बरोबर आहे.